कुडाळ इथं सापडलेल्या मृत माकडाच्या पिल्लाचा तपासणी अहवाल केएफडी पॉझिटिव्ह आल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी शनिवारी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली। कुडाळ नगरपंचायतच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाकडून तापाची लागण होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे। गेल्या रविवारी 14 मे रोजी कुडाळ शहरात एक मृत माकड सापडले। त्या माकडाचे शवविच्छेदन करून रक्त नमुने NIV पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। त्या तपासणीत मृत माकडामध्ये KFDचे विषाणू असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे KFD पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवण्यात आला आहे। याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती। मात्र कुडाळ शहरात सापडलेल्या मृत माकडाचा KFD पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्याची माहिती उघड झाली। जिल्ह्यात आतापर्यंत 50 मृत माकडे सापडली आहेत। प्रत्येक माकडाला KFDची लागण झालेली आहे अशी शक्यता गृहीत धरूनच सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातात। त्याचप्रमाणे कुडाळ शहरात सापडलेल्या मृत माकडाचेही रक्त नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले। त्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट येताच कुडाळ शहरात माकड तापाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे। DMP ऑइलही देण्यात आलं आहे। आवश्यक भासल्यास लसीकरणही करण्यात येणार आहे। तसेच संपूर्ण जिल्ह्यासाठी 45 लाखाचे DMP ऑइल खरेदी करण्यात येणार आहे। गोव्यातून सिंधुदुर्गात माकड तापाने शिरकाव केल्यानंतर गेल्या वर्षी दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात माकड तापाचे 128 रुग्ण सापडले। यंदा 187 रुग्ण सापडले असून 12 जणांचा बळी गेला आहे। माकड तापामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसाला प्रत्येकी 2 लाख रुपये मुख्यमंत्री फंडातून शासनाने दिले आहेत। माकड तापाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी 2.5 कोटीच्या प्रस्तावाला आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी मंजुरी दिली आहे। त्यामुळे आगामी काळात माकड तापावर निश्चित नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे। दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी शनिवारी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली। कुडाळ नगरपंचायतच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाकडून सुद्धा तापाची लागण होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे। ब्युरो न्यूज कोकण नाऊ कुडाळ।